नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज म्हटलं व्हायरल फीवर विषयी बोलूया. सध्या व्हायरल फीवर भरपूर आहेत आणि मुख्य म्हणजे ह्या तापामध्ये विकनेस खूप येतोय. नुसताच विकनेस येत नाहीये, तर त्याबरोबर थकवा खूप आहे आणि त्याच्याबरोबर धाप लागणं, दम लागणं हेही भरपूर आहे. आणि याच्याबरोबर कफ, खोकला फारसा नाहीये. त्यामुळे तशी चिंतेचं कारण नाही. पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हा थकवा लवकर जायला पाहिजे. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे लवकर औषध सुरू करायला पाहिजे. दुसरी गोष्ट हे व्हायरल फीव्हर्स आहेत. सगळ्याच वेळेला ह्यांना अँटिबायोटिकची गरज असतेच असं नाही. पण अँटिबायोटिक दिली जातात आणि काही झालं तरी एक गोष्ट चालू करायची ती म्हणजे मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप चालू करायचं आणि बाकीचा आहार जो आहे पोळी, ब्रेड ह्या गोष्टी कमी ठेवायच्या आणि मुगाचं सूप त्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडी परतून घ्यायची. तुपावर फोडणी करायची. एक 15 मिनिटं भिजलेली ही डाळ त्या तुपात परतून घ्यायची. वेगळी फोडणी करायची. त्याच्यामध्ये तूप, जिरे, त्याच्यानंतर थोडी हळद, दालचिनी, एक लवंग आणि एक मिरीचा दाणा असं टाकून ती थोडी फोडणी करायची. त्यामध्ये ती मुगाची डाळ परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्याच्या आटपट पाणी घालायचं आणि ते शिजलं, मुगाची डाळ शिजली, की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे सैंधव घालायचं किंवा मीठ घालायचं आणि हे पाणी जे आहे, हे गरम-गरम त्या पेशंटला प्यायला द्यायचं आणि शक्यतो हेच पाणी दिवसातनं 2दा-3दा जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत द्यायचं. शक्यतो बाकीचा आहार देऊ नये. तर विकनेस कमी येईल आणि जो ताप आहे तो इफेक्टिव्हली आपण झेलू शकू आणि मुख्य म्हणजे इम्युनिटी सुधारेल आणि पुन्हा-पुन्हा येणारा हा ताप जो आहे, ही येण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अँटिबायोटिक दिली जातात आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर दही खा, दही-भात खा किंवा असं खायला सांगितलं जातं. तर ते शक्यतो खाऊ नये. कारण आयुर्वेदाची ही स्पष्ट सूचना आहे, की उगाचच्या उगाच दही, ब्रेड अशा गोष्टी खाऊ नयेत आणि लंघनम पाचनम म्हणजे शक्यतो लंघन करावं. म्हणूनच पूर्वी आपण फास्टिंगवर विचार केला होता. तोच विषय इथे आहे, की तापामध्ये पहिलं तर फास्टिंगच करावं. ज्यांना अतिशय वीकनेस आणि अतिशय दुर्बलता असेल, म्हणजे व्हायरल फीव्हरच्या आधीच, तर त्यांचा विचार वेगळ्या तऱ्हेने करायला लागेल. पण हे आत्ता सांगितलेलं मुगाचं सूप, तसंच भाताचंही करता येतं. भाताची त्याला आपण पेज म्हणतो. तर ही पेज किंवा मुगाचं सूप हे या व्हायरल फीव्हरमधलं महत्त्वाचं अन्न आहे. बाकीचा आहार आपल्याला नंतर खाता येईल. 3-4 दिवसानंतर हे सगळं करता येईल. पण तोपर्यंत मुगाचं सूप आणि भूक असेल त्यावेळेला थोडासा मऊ भात अशा तऱ्हेचा जर आहार ठेवला, तर या फीव्हरमधनं येणारा थकवा आणि या फीव्हरला उत्तम प्रकारे आपण तोंड देऊ शकू आणि त्यातून लवकर बाहेर पडू शकू. बाकीची औषधं सांगण्यात काही तथ्य नाही. कारण ती प्रत्येकानुसार बदलतात आणि सध्या ती अनेक प्रकारची औषधं आम्हाला द्यावी लागतात आयुर्वेदाची. त्यामुळे औषधं काही सांगत नाहीये. पण महत्त्वाची गोष्ट आहे लंघन. लंघन, दीपन, पाचन या तिन्ही गोष्टी त्या सुपामध्ये येतायत आणि अ, त्यामुळे आपण हा व्हायरल फीव्हरचा जी साथ आहे, सध्या गेले 2-3 आठवड्यांपासून चालू आहे. हे उत्तम प्रकारे आपण पार पाडू शकू याची मला नक्की खात्री वाटते. जय जय रघुवीर समर्थ.